लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींसाठी एक नवीन अपडेट आहे। मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होत्या। त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आहे। हा GR काय आहे ते आपण पाहू। तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 20 मे 2026 रोजी काढलेल्या या GR नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखाली 3000 कोटी रुपये इतका नियत व्यय मंजूर आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखाशीर्षाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365 कोटी व एप्रिल 2026 करिता रुपये 365 कोटी असा एकूण 730 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। सदर निधी हा या विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे देखील निर्देश या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत। सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियत पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन 9 एप्रिल 2026च्या परिपत्रकान्वये दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा प्रकारचा निर्देश या GR नुसार देण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या या नवीन GR नुसार आता लवकरच मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये हप्ता पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।